तर जम्मू काश्मीरच्या राजौरीत मोठं नुकसान झालेलं आहे। नागरी वस्त्यांमध्ये पाकिस्तान हल्ले करतंय, जोरदार गोळीबार असेल, मॉर्टर्स डागले जात आहेत, तोफगोळे डागले जात आहेत। पाकिस्तानकडून जम्मूतल्या नागरी वस्त्यांना टार्गेट केलं जात आहे। अशाच एका हल्ल्यात या वाहनाचं आणि वाहनाच्या जवळ असलेल्या या घराच्या एका भागाचं किती मोठं नुकसान झालेलं आहे ते आपण आता या दृश्यांमध्ये पाहतोय। राजौरी, पूंछ, बारामुल्ला यासह अनेक जे सीमावर्ती भाग आहेत जम्मू काश्मीरमध्ये, तिथे मोठ्या प्रमाणात पाकिस्तानकडून नागरी वस्त्यांना आणि धार्मिक स्थळांना टार्गेट केलं जात आहे। याच पूंछमधल्या नागरी वस्त्यांना टार्गेट केल्यानंतर त्या भागातला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। आणि जम्मू काश्मीरच्या वेगवेगळ्या भागामध्ये पाकिस्तानच्या हद्दीतून ज्या पद्धतीने तोफगोळे टाकण्यात आलेले होते आणि ड्रोनचा हल्ला करण्यात आलेला होता, त्याची विदारक दृश्य सध्या राजौरी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहेत। हे डांगरी गाव आहे राजौरी जिल्ह्यातला आणि इथं आपण पाहतो की हा खड्डा जो पाहायला मिळतो, इथं हा तोफगोळा पडलेला होता आणि इथं तोफगोळा पडल्यानंतर आजूबाजूचा सगळा परिसर जो आहे तो पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। ही नवी कुरी कार पार्किंग मध्ये उभी होती, हिची सुद्धा काय अवस्था झालेली आहे ही सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आहे। संपूर्ण कारची सगळी जे काही सगळ्या बाजू आहेत त्या पूर्णपणे फुटलेल्या आहेत, सगळ्या काचा फुटलेल्या आहेत, त्याचे सगळे लोखंडी पत्रे जे आहेत ते सुद्धा आता बाहेर आलेले पाहायला मिळत आहेत। तर त्याच्या बाजूला या कारच्या पाठीमागे एक खोली होती, ती सुद्धा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे। आतमधलं सामान सुद्धा अस्ताव्यस्त पडलेलं आहे आणि एक मोठा झटका या सगळ्या कुटुंबियांना मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। मध्यरात्रीच्या सुमारास ज्या पद्धतीने इथे हल्ले झाले त्यानुसार अंधाधुंद गोळीबार आणि तोफगोळ्यांचे हल्ले या सगळ्या गावामध्ये पडत होते आणि त्यामुळे तोफगोळी जिथे जिथे पडलेले आहेत तिथे त्या छर्ऱ्यामुळे जे काही नुकसान जे आहे ते सुद्धा पाहायला मिळत आहे। या घराचं समोरच्या भागातलं हे नुकसान आपण पाहतो आहोत, अगदी लोखंडी गज असतील, लोखंडी गेट असतील, ते सुद्धा पूर्णपणे फुटल्याचं पाहायला मिळतं। हा गेट आपण पाहतोय, हा गेट पूर्णतः लोखंडी, मात्र हा सुद्धा पूर्णपणे डॅमेज सुद्धा झालेला आहे आणि एकच नाही तर एकाच ठिकाणी वारंवार आणि अशा पद्धतीचे अनेक तोफगोळे जे आहेत या भागामध्ये पडल्याचं पाहायला मिळते। स्थानिकांच्या माहितीनुसार पहाटेच्या सुमारास अशा पद्धतीचे तोफगोळ्याचे हल्ले या ठिकाणी झालेले आहेत आणि त्यामुळे इथलं जे नुकसान आहे ते सुद्धा पाहायला मिळत आहे। या बाजूचा गेट सुद्धा मी दाखवतोय, या बाजूच्या फ्रेम मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते संपूर्णतः नुकसान। कार एक नवी कुरी पार्किंग मध्ये थांबलेली होती, त्या कारच्या बाजूला हा तोफगोळा पडला आणि त्यानंतर एक मोठं नुकसान या संपूर्ण घराचं झालं। या बाजूचे दृश्य सुद्धा आपण पाहतोय की भिंती सुद्धा पूर्णपणे पडलेल्या आहेत, कोसळलेल्या आहेत, भिंतींचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे। ही वस्ती डांगरी गावातली आहे आणि डांगरी गावाच्या या वस्तीमध्ये संपूर्ण ठिकाणी आपण पाहतोय की अशा पद्धतीचे तोफगोळ्यांचा हल्ला जो आहे तो झालेला आहे आणि तोफगोळ्यांचा हल्ला झाल्यामुळे इथल्या लोकांमध्ये सध्या घबराटीचं वातावरण आहे। या ट्रॅक्टरवरती एक तोफगोळा पडला, अगदी डिझेलची जी काही टाकी आहे ती सुद्धा पूर्णपणे फुटलेली आहे आणि ट्रॅक्टरची ही विदारक अवस्था जी आहे ती सुद्धा पाहायला मिळते। या सगळ्या लोकांमध्ये सध्या घबराटीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। ट्रॅक्टरच्या या बाजूची दृश्य जी आहेत ती आपल्याला दाखवायची आहेत आणि या बाजूला घराच्या भिंती सुद्धा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळतंय। अनेक भिंतींवरती अशा पद्धतीचा मारा जो आहे तो करण्यात आलेला होता आणि तोफगोळ्यांचा हल्ला झाल्यामुळे या सगळ्या लोकांमध्ये सध्या जे आहे घबराटीचं वातावरण आहे। हा जो खड्डा आपल्याला पाहायला मिळतोय, इथे हा तोफगोळा पडलेला होता। खालच्या बाजूची दृश्य आपण पाहतो की किती मोठी तीव्रता या शेलिंगची होती आणि त्यानंतर या ट्रॅक्टरची ही समोरचा टायर आणि इतर जो काही भाग आहे, इंजिनचा भाग आहे, तो सुद्धा पूर्णपणे मोडला। तो त्याचे सगळे लोखंडी गज किंवा लोखंडी बार जे आहेत ते पूर्ण उद्ध्वस्त झाले आणि अस्तव्यस्त विखरले गेले आणि इथल्या लोकांच्या मनामध्ये सध्या ही सगळी अवस्था पाहता या शेलिंग्समुळे होणारा मारा आणि रात्रभर होणारा त्रास, त्यामुळे लोकांनी इथल्या स्थलांतरित लवकरात लवकर आम्हाला करावं अशा पद्धतीची विनवणी केलेली आहे। पुढच्या बाजूला आपण पाहतोय या घराच्या काचा या पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या आहेत। फक्त असं एकच ठिकाण नाहीये, तर राजौरी जिल्ह्यामध्ये अनेक असे विभाग आहेत, ठिकाणं आहेत जिथे पूर्णतः अशा पद्धतीचा शेलिंगचा मारा जो आहे तो इथल्या लोकांनी पाहिला, त्यांचे आवाज ऐकले, धमाक्यांचे आवाज ऐकले आणि त्यानंतर इथल्या सगळ्या लोकांमध्ये जे आहे ते सुद्धा हे पाहायला मिळतं। काही लोखंडी भाग आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। अशा पद्धतीचे हे लोखंडी तुकडे जे आहेत ते इथल्या लोकांनी पाहिलेले आहेत, ते लोकांनी पाहिलेत। अत्यंत जड असे हे लोखंडी तुकडे, हेच तुकडे हे जेव्हा शेलिंग या ठिकाणी पडतं त्याचे तुकडे अशा पद्धतीने विखरले जातात आणि या शेलिंगमुळे बहुतांश मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं। हे आपण पाहतोय, हे शेलिंगचे तुकडे जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी पडल्याचं पाहायला मिळते। याही ठिकाणी आपण पाहतोय की हे शेत जे आहे त्या शेतामध्ये या शेलिंगचे त्याचबरोबर मिसाईलचे तुकडे जे आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। अशा पद्धतीने सगळे तुकडे जे आहेत ते या ठिकाणी
पाहायला मिळत आहेत आणि इथल्या लोकांमध्ये हे सगळं पाहिल्यानंतर घबराटीचं वातावरण आहे। लोक घरातून बाहेर पडत नाहीयेत। फक्त राजौरी जिल्ह्यात नाही तर पूंछ सेक्टरमध्ये सुद्धा काल संध्याकाळी 6 वाजल्यापासून अशा पद्धतीनं गोळीबार केला जात होता आणि त्यानंतर जम्मू काश्मीरच्या वेगवेगळ्या भागांना टार्गेट करण्यात आलं। खास करून सीमारेषेवरची जी काही गावं आहेत त्यांना टार्गेट करण्यात आलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यांदा LOC वरनं गोळीबार असेल, त्यानंतर ड्रोनच्या माध्यमातून हल्ले असतील आणि मग आता मिसाईलचा सुद्धा वापर जो आहे तो पाकिस्तानच्या माध्यमातून केला जातोय। पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्यांमुळे सर्वाधिक नुकसान जे आहे ते LOP जवळची जी काही गावं आहेत, जम्मू काश्मीरच्या बॉर्डरवरची ज्या गावं आहेत, शहर आहेत, त्या शहरामध्ये होत असल्याचं पाहायला मिळतं आणि या सगळ्यामुळे लोकांमध्ये घबराटीचं वातावरण सुद्धा पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, जम्मू काश्मीर, राजौरी।